कार मंडळी आमच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे। मी काही रोगाविषयी माहिती सांगणार आहे। ते असा रोग आहे की नळगुद आहे त्याचं नाव। नळगुद म्हणजे असाची नळगुद आहे की इतकं भारी नळगुदने आमची वाट लावली या। तुम्हाला खरं काय सांगते, वाट लावली म्हणजे लावलीच, खरं सत्याने वाट लावली या। इतकं दवाखाना केला की पहिल्या जीत माझा भाऊ इथं गाडी घेऊन आला। नुसतं पहिल्या जीत डोकं दुखलं म्हणून नाव झालं। डोकं दुखत काय होतं ते मला पण कळत नव्हतं। अक्षरशः दवाखान्यात नेली तर डॉक्टर म्हणला 2च पॉईंट रक्त आहे, काय करायचं आता आमचा भाऊ तर डोक्यावर हाणून घेतलं। भावाने म्हणलं आता काय इथं करायचा उपाय काय? डॉक्टर म्हणले इथं काय मी घेत नाही, अकलूजला न्यावं। अकलूजला जर नेली रिक्षा मोठी 4 चाकी करून नेली, मला संध्याकाळच्या 9 वाजता नेलं। मला 9 वाजता नेलं, तिथं 9 वाजता नेलं तर मला 10 साडे 10 11 वाजले ॲडमिट करून घ्यायला। तिथं बी घेत नव्हती। अकलूजला क्रिटिकल हॉस्पिटल ना, शिर्के हॉस्पिटलला नेलं। मग शिर्के डॉक्टरांनी बी काय तपासणी ही केली, पण ती पण काय लवकर घेणार, तर ती म्हणायचं हिच्या अंगात रक्तच नाही, कसं घ्यायचं। मग आमचा भाऊ तर लय टेन्शन आलं त्याला। माझा मुलगा एक होता, मुलाला काय कळून देत नव्हता भाऊ म्हणायचा काय विचारायचं असेल ती माझ्याकडून विचारून घ्या, ॲडमिट करून घ्या, प्रयत्न तिचं नशीब तिच्या संग, पण तुम्ही प्रयत्न तरी चालू करा प्रयत्न चालू करा। तर मला अक्षरशः इतके म्हणजे मला दवाखान्यात नेलेलं सुद्धा कळत नव्हतं कसं नेलं काय केलं। तिथं ते 2च पॉईंट रक्त होतं की डॉक्टरच म्हणायचं कसं पेशंट आलं इथपर्यंत, कसं काय झालं। डॉक्टर आमच्या घरच्यांना सगळ्यांना खवळायला लागला असं काय झालं म्हणून। पण एवढं रक्त कमी होतं तुम्ही काय केलं? तर रक्त व्हायचं कारण फक्त की आम्हाला कळूनच आलं नाही। मला झालता नळगुद झालता, त्याच्यामुळं डॉक्टरला बी काय कळलं नाही कशामुळं काय झालं ते। नुसती ही चक्कर असं करत करत माझं चांगलं 20-25 हजार रुपये झालं। आणि त्यांना तर काही घावं नाही बी, नुसतं म्हणायचे आता हे जर ब्लडच कमी होतंय, वाढायचं रक्त जरी भरलं तरी वाढायला पाहिजे, तर तिथं कमीच व्हायचं। 15-20 दिवस मी दवाखान्यात होती तरी बी तेवढ्या पुरतं तेवढं हाय तेवढं राहायचं। तर रक्त घरी आले की हाय असंच परत 15 दिवसांनी की जी लेवल पहिली होती तीच लेवल व्हायची परत रक्त भरलेलं तेवढं कमी व्हायचं। 7 पॉईंट रक्त झालेलं परत 2 पॉईंटवर आलं होतं 15-20 दिवसातच। असं करता करता परत नंतर मला इंदापूरला नेली सरकारी हॉस्पिटलला नेली, तर तिथं बी घ्या, तिथं म्हणायला लागले सोलापूरला न्या, पुण्याला न्या। आमची तर काय तेवढी इकडं तिकडं पळवायची कॅपॅसिटी संपली होती। ती म्हणली आमच्या तुम्ही जो उपचार करत राहा, तिचं काय नशीब असेल तिचं दैव तिच्या संग, तुम्ही उपचार तरी करत राहा। मग तिथं बी मला 4 बाटल्या रक्त भरलं 8 दिवसाच्या ह्याच्यातच। 8 दिवसातनं रक्त तेवढं भरलं तरी बी 2-3 दिवस राहिले की अजून 7व्या दिवशी तसंच झालं। असं करता करता मला चांगलं महिनाभर रक्त भरत होती। मग असं करता करता मी तर लय थकून गेली ती, मला तर नकोच वाटायला लागलं होतं। पण आता घरची तरी बी प्रयत्न चालू करायची, पैसा नसायचा काय नसायचा, तर कुणाकडून ह्याच्याकडून पैसे घे त्याच्याकडून पैसे घे, पाहुण्या रावळ्यांकडून पैसे घे। तसं बघायला गेलं तर आमच्या पाहुण्या रावळ्यांची बी इतकी मोठी परिस्थिती नाही, त्याच्या खालोखाल आमची तर लयच गरिबी आहे, लय नाजूक परिस्थिती आमची तर आहे। पण त्यातनं बी आमच्या नातेवाईकांनीही सगळ्या नातेवाईकांनी, भावाने, वडिलांनी, चुलत्यांनी असे सगळ्यांनी मदत केली। आत्याच्या मालकांनीही माझ्या लय मदत केली मला पैशाला, की अशी मदत कुणीच करणार नाही मला। जवळजवळ मला 2 ते 2.5 लाख रुपये दवाखान्याला गेल्यात आहे, तरी पण त्या नळगुदाचा काय उपचार झाला नाही। मग मी अशी अंग असं जी सुजत होतं की असं ताप यायचा की जणू काय असं आपण चुलीला जळ लावतो असं अंग तापायचं माझं। त्याचं एक लक्षण काय आहे तर अंग सुजणं आणि त्याचं एक रक्त कमी होणं, म्हणजे लक्षण त्याची कशी आहे ती आपली जी शरीरातली हाडं आहे ती ना, ती हाडं फुगते ती, आणि मग ती अंग सुजून बोट ही हातपाय ही सगळं सुजायचं, चेहरा, पायाचं गोळं, असं पायाचं गोळं ही नडग्या जरी पायाच्या दाबल्या ना तर अशा दबायच्या, असं खुलगं पडायचं पायांना, इतकं सुजायचं, बोटं रवायची त्याच्यात, इतकं सुजायचं ती। त्याच्यामुळं कोणाला जरी नळगुद ही झाला असला तरी आमच्या इथं एक हनुमंतवाडी गाव आहे, तिथंच एक माणूस औषध देतो। मग त्या माणसाने मला औषध दिलं चांगले। मी 1.5 महिना दवाखान्यात होती, पण त्या माणसाने आयुर्वेदिक औषध दिलं, ती मी 3च दिवसात बरी झाली। तिथे आज तागायत मला, मी गोळी पण सगळं माझं बंदही केलं, गोळ्याही। पुण्याला जवळजवळ महिनाभर दवाखाना मला चालू होता ह्याच्यासाठीच।
दवाखान्यात दीनानाथ हॉस्पिटलला पुण्याला. तिथं पण गेला होता. तिथं पण गेलो. तिथं तर किती 10-15 दिवस होती. तिथं पण काय फरक पडला नाही. तिथं तर नुसतं कुठं मणक्यातनं पाणी काढ, कुठं काय कर, असंच करायला तिथल्या पण लागले. डॉक्टरांना कळलं. तिथल्या पण डॉक्टरांना कळलं नाही. ते नुसती रक्त जर जाणारा रक्त चेक करायची, गोळ्या औषधं. म्हणजे डॉक्टरांनी एका पण सांगितलं नाही तुला की नळगुद आहे म्हणून? एका पण नुसती नाही. म्हणायची रक्ताचा हां. दोष आहे. हो, रक्ताचाच दोष आहे. आणि रक्त तर जाणं काय कुठं जात बी नव्हतं रक्त. भरलं पण की- रक्त कमीच व्हायचं. भरलं की कमीच व्हायचं. 15-20 दिवसांनी. हो. आणि मग की असं वाटायचं मला त्यावेळेस, त्या क्षणी तर असा माझा जीव नको नको झालं मला. ही रोग कोणाला सुद्धा होऊ नये. आणि झाला तरी कोणाला जरी माहिती नसलं तरी आमच्या इथं ती माणूस औषध देतो, कृपया करून कोणाला झाला असला तरी आम्हाला कमेंट करून सांगा. मग आम्ही त्या माणसाला, तुम्हाला जरी माहिती नसलं तरी आम्ही त्या माणसापत्र तुम्हाला नेऊ. मग तुम्ही कुणाला झाला असला तरी आम्हाला कमेंट करून सांगा. जर कुणाला काय असं होतं असलं, रक्त कमी होत असेल किंवा अंग सुजत असेल, तर तुम्ही काही दवाखान्यात जाऊ नका. बिनकामाचं पैशाला खर्च करू नका. काही एवढी मोठे डॉक्टर आहेत ना, पण त्यांना काही सुद्धा उपयोग नाही. काही सुद्धा इलाज त्याच्यावर नाही. तुम्ही फुकट पैसा घालवू नका. त्याचं असलं तर त्याला झाड पाल्याशिवाय औषधाचा पर्यायच नाही. मी तीच करून बसली आहे. मला इतका पैसा घालवला पाण्यावाने, पण काय उपयोग झाला नाही. शेवटी मला झाडपाल्याच्या औषधानेच फरक पडला. एवढ्या किती 10-10 हजाराच्या गोळ्या आणल्या मी तर खायला. 10-10 हजाराच्या गोळ्या, 5-5 हजाराच्या गोळ्या, औषधं काय, सलाईनी काय, पण काही उपयोग झाला नाही. दवाखान्याचा ह्याच्यात काहीच इलाज होत नाही. म्हणजे डॉक्टरांना पण निधन घावलं नाही म्हणजे? अजिबात नाही. मग काय म्हणायचे डॉक्टर? मग नाही काय, महिन्याला यान, 2 महिन्याला यान, रक्त चेक करतो यान, हां. आणि या महिन्याला पुढच्या अजून म्हणायचे. नुसतं म्हणायचे रक्ताचा दोष आहे, रक्ताचा दोष आहे असं बोलायचे का? हो. मग रक्तच कसं कमी होतं म्हणजे डॉक्टरांना पण नळगुदाबद्दल काय माहित नाही काहीच म्हणायचं. माहिती नाही. मग तुला कोणी सांगितलंय, कसं कळलं त्यांना? अरे इथं आपल्या इथं म्हणजे आमचं पाहुणच आहे ते इथं हनुमंतवाडीला. हनुमंतवाडीला पाहुणं आहे तर त्यांना असं कोणी काय म्हणलेलं कळलं असेल. मग ती म्हणलं की पुरीला आणा बरं माझ्याकडे दावायला, बघू आपण काय झालंय तिला. की म्हणजे त्यांच्या आईला कळत होता ती नळगुद झालेला. मग त्या आईचं औषध बघून ती पण शिकलं तसंच द्यायला. मग आता त्यांची आई गेली आहे, मग ती आता देतात. मग त्यांनी निरोप दिला की पुरीला इकडे घेऊन या. मग मी काय आहे ती बघतो. म्हणजे पूर्वीच्याच लोकांना ह्या रोगाबद्दल माहिती आहे, आताच्या आताच्या लोकांना लोकांना काय माहिती नाही. शहराकडल्या लोकांना पण माहित हां, नसणार. हां. मग शहराकडले लोक तर थोडं काय हुसवलं की दवाखान्यात जाते ते. आपण गावाकडला असून आपल्याला एवढ्या लवकर हो. कळलं नाही. हा आता तू तर संगच होता की किती हो. दिवस दवाखान्यात, तूच होता की संग. होतं की मग मी पण. आणि मग कसं नेलं मला सांग की तू. शहरातल्या लोकांना तर कसं कळणार आहे कसं मला? कळणार आहे? आपण गावात असून आपल्याला नाही. त्या रोगाबद्दल कळलं नाही. हां. एवढ्या उशिरा कळलं. हां. तीच जर तुझं तीच लवकर तीच जर आपल्याला लवकर जर कळलं असतं तर एवढं आपला एवढा पैसा गेला नसता, एवढा खर्च आपला झाला नसता. आणि वेळच्या वेळेत आपल्याला ही दवा पाणी घेतलं असतं तर आपलं वेळच्या वेळेत आपण नीट बी झालं असतं. 2, 2.5, 3 महिने कशाला म्हणते ती? थोडा पैसा लागतोय का जायला बसनी यायला बसनी? पुन्हा जवळ आहे का? इष्टीने जायचं इष्टीने यायचं. एवढा मोठा दवाखाना हां. दिनानाथचा, तिथं सुद्धा कळलं ना. तिथं सुद्धा कळलं नाही. बघ की मग कसलं डॉक्टर म्हणावं लागेल. 4 दिवस फरक की 8 दिवसांनी परत तसंच. म्हणजे रक्त कशाने कमी होतं ते त्यांना ते काय निदानच घावलं नाही. मग ज्यावेळेस त्यांनी सांगितलं ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस की ही नळगुद आहे, ही डॉक्टरांना पण त्यांनीच डॉक्टरांना नीट केलंय. डॉक्टरलाच नळगुद झाला होता, हां. तर त्याच माणसाने डॉक्टरला नीट केलंय. तुला ज्यांनी औषध दिलं त्यांनी? हो, त्या माणसांनी. होय. हो, असं गाडीत घालून आणलं होतं. एक तर माणूस आणला होता लाळण हिन गळत होती त्याची. तसला माणूस 3 दिवसात नीट केला त्यांनी. म्हणजे त्या माणसाने डॉक्टरला एका नीट केलं नळगुद झालेलं. नळगुद आणि म्हणजे मग तू डॉक्टरकडे गेली, मग डॉक्टर डॉक्टरला कळलंच नाही. सांगते काय मग निहून निसताला कर्ज बाजारी होऊन बसली. दवाखान्याला जायचं म्हणजे काय सुखाचं काम आहे का? पैसा पाणी लागतोय. कांगाल होऊन बसलं घरदार माझं. दवाखाना कोणाच्या नशिबी येऊ नये. एखाद्या माणसांना का नाही गरीबालाचे तर कधी असं दवाखान्याची पायरी येऊ नये. एक वेळ जेवाय नसू दे तरी चालेल, पण दुखणं कधी मागं लागू नये. आणि दुखणं लागलं तरी असलं कधी लागू नये, असं मला एवढंच म्हणायचं. माझं देवाला एवढंच सांगणं आहे की असला आजार कोणाला होऊन देऊ नको बाबा, नकोच.
जर कोणाला आता आणि जर कोणाला इथून पुढून झालं असलं तरी आपल्यापाशी इथं औषध तू सांग की त्यांना. जर कोणाला असा रोग झाला असेल, रक्त कमी होत असेल, अंग सुजत असेल, तर तुम्ही दवाखाना करू नका. डायरेक्ट दवाखान्याच्या मागं काय लागू नका, मोकळ्यात पैसे घालवू नका. डायरेक्ट तुम्ही असं काय झाडपाल्याचं औषध ही किंवा असं पूर्वीचे लोक तुमचे आजी आजोबा कोण असतील त्यांना विचारा, ते तुम्हाला सांगतील. असला आजार भयान आहे, माणसातनच उठावतोय आजार. कारण का मी उठली कारण की ह्या आजाराबद्दल लय लोकांना माहितीच नाही. हा आता हे आजार मला झालेला तू तर समक्ष बघितलंय ना कशी पद्धत आता एवढी लोक तुझ्या सोबत होती, त्यांना एकाला सुद्धा कळलं नाही की नळगुत आहे म्हणून. नुसती दवाखान्यात पळायची, दवाखान्यात बघायला यायची, हो दवाखान्याला पैसे द्यायला ही मदत करत म्हणजे होती. कोणाला माहितीच नाही की काय असतं ते नळगुत म्हणजे आणि काय शरीर फुगतंय ते. आपल्यात कोणाला झाला बी राहतं वाहित बी नाही. कारण का ते म्हणायचे अंगात रक्त नसल्यामुळे सुस्तंय, अंगात रक्त नसल्यामुळे सुस्तंय, डोकं दुखतंय. मग रक्त जात आहे कुठं हेच त्यांना कळत नव्हतं. तर रक्त ती हाडं जी आहे का नाही ती नळगुटा वाटते रक्त शोषून घेतं ते हाडं. ताप आल्याला ताप येतो लय, त्या तापावरचं रक्त घटतं आपलं गरम अंग होऊन, त्याच्यामुळे ते रक्त घटतं असं की रक्त कमी कमी होतं. व्हिडिओ काढण्यामागचं तात्पर्य माझं एवढं सांगणं आहे की एवढं मोठं डॉक्टर पण त्यांना आजवर ह्या आजाराचं निदान गावत नाही. नेमकं कशा प्रकारे झाला आणि कशा प्रकारे ह्याचा उपचार करावा. एवढं माझी मेहनत पाण्यात गेली, मी एवढा पैसा पाणी कमावलेला, एवढा दवाखान्याला घालवला, पण त्याचा काही सुद्धा उपयोग झाला नाही. फक्त मी 2-2.5 लाख रुपये घालवलं, पण फक्त मी किती पैशात नीट झाली, 1,500 रुपयात नीट झाली. कारण का आमच्या इथं शेजारी पाजारी म्हणायला लागले हिला असं काय होतंय. मग आमचा असाच एक पाहुणा आहे, त्या पाहुण्याला कळलं की हिचा असं शरीर ही फुगतंय, ही कशामुळे फुगतंय. मग त्यांना कळलं की हिला नळगुत झाला. मग त्यांना या रोगाबद्दल माहिती होतं, म्हणजे तिथे उपचार त्यांच्याकडे आहे की ती झाडपाल्याचं औषध देतात. त्यांना कळलं मला असं होतंय म्हणून त्यांनी निरोप दिला आम्हाला की लांब होतं आमच्यापासून ती. त्यांना असंच कोणापाशी तरी त्यांनी निरोप दिला की त्या पुरीला आमच्यापाशी घेऊन या, मला बघू द्या नेमकं तिला काय झालं ते. मग आम्ही जर ती गेलो त्यांच्यापाशी घेऊन, मला नेलं माझ्या भावानेही. तर तिथं गेलं, ती सांगायला लागलं की पोरे इतका दवाखान्याला पैसा कशाला घालवला, तुला काही सुद्धा झालं नाही, तुला झाला नळगुत. म्हणलं 3 दिवसाच तुला औषध देतो बघ, 3 दिवसाचं औषध लावतो, नाही 3 दिवसात जर फरक पडला तर तुझा हाही पैसे 1,500 3,000 रुपये माघारी देतो असं मला बोललं. मी म्हणलं 1,500 काय 2,000 घ्या, पण मला बरं होण्याचे औषध द्या. मग त्यांनी मला 2 दिवसापूर्वी, मला ज्या दिवशी मी बघायला गेली त्या दिवशी काय दिलं नाही त्यांना, काय ती बाहेर असतं झाडपाल्याचं औषध. त्याच्यामुळं 2 दिवसांनी मला म्हणलं ये घेऊन जा मग औषध. मग 2 दिवसांनी मला औषध दिलं. 3 दिवस त्या औषधाचा कोर्स आहे की तेलात औषध ही लावायचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी मला 2 दिवस औषध लावायचं, पण पाण्यात हात बुडवायचा नाही, काय नाही, आंघोळ करायची नाही 3 दिवस. तसं ते औषध सकाळचं आणि जरा कवळ्या उन्हाला बसायचं औषध लावून. असं 3 दिवस आंघोळ करायची नाही, 3 दिवस ते औषध लावायचं. 4थ्या दिवशी रुपयातलं मला 12 फरक पडला की. असं ती डॉक्टरांपेक्षा डॉक्टर भारी आहे. तर डॉक्टरांना सुद्धा विलाज कळत नाही, इतकं भारी माणूस ते औषध देते. तेव्हा मी बरी झाली, नाही तर माझी जगण्याची कंडिशनसुद्धा नव्हती, इतकी माझी परिस्थिती बेकार झाली. तर अशी वेळ कुणावसुद्धा येऊ नये एवढंच माझं देवाला सांगणं आहे की अशी वेळ कुणावर येऊ देऊ नका आणि येऊ पण नाही. आणि जरी कोणाला झालं असलं तरी औषध आमच्या इथं आहे. कमेंट करून सांगा आम्हाला की अशानं असं आमच्या इकडं कुणाला झालं आहे की काय, की आम्हाला औषध पाहिजे. तुम्हाला जरी माहिती नसलं तरी आम्ही त्या माणसाला औषध बनवायला सांगू. मग तुम्ही पत्ता तुम्ही द्या, मग त्या पत्त्यावर आम्ही तुम्हाला सांगतो की इथं माणूस आहे, तुम्ही या इथं म्हणून. एवढा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.